जवळ मी जायला आणि तो दोन गिरेकी त्या ठिकाणी यायला भक्तिस्थळाला. आम्ही बोलत बसलो होतो. ते रडत रडत माई आली, दर्शन घेतले. काय कस काय आलं? अप्पा, दीक्षा घेतल्यापासून माझं सगळं सत्यानाश होऊन गेलं. मी म्हटलो, काय म्हणलं, काय झाले, काय काय नाही, सगळं मामला बिघडून गेले. शिवाय नमो नमः शिवाय. शिवाय नमो नमः शिवाय. शिवाय नमो नमः शिवाय. शिवाय नमो नमः शिवाय. शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम. 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 शिव ओम शिव ओम सच्चिदानंद ओम. 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 सच्चिदानंद सद्गुरुनाथ महात्मा बसवे मज्जगद्गुरु सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज. संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की. वैराग्य निधि अक्कमादेवी माता की. त्रैलोक्य संपदाल्लेख समुल्लेखन विद्ये सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः. यामाहुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिवम्. वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये. जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर. त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू. क्षेत्राधिपती मन्मथ माऊली
माऊलीचा पावन सानिध्यामध्ये प्रतिनित्य अर्चन अर्पण अनुभाव सोहम यंदे निसदे दासोहम यंदे निसय्य. थोडा आवाज कम करा. सोहम यंदे निसदे दासोहम यंदे निसय्य. फार सुंदर शब्द आहे. दासोहाला जास्त महत्व दिले. दासोह म्हणजे कोणतं? देणेही दासोह, देणंही दासोह. सोहम सोहम सोहम, श्वास कंटिन्यू आपला चालत राहते. सोहम. तुम्ही केलं तर का, न केलं तर का, ध्यान दिलं तर का, न दिलं तर काय, ते कंटिन्यू चालू राहणार आहे. श्वास घेवलेले की नाही? घेवलेले? घेवलेलो. श्वास तुम्ही घेणं गेलात ते ऑटोमॅटिक चालू आहे. तुमच्या आधीन श्वास नाही. तुम्ही घेतो म्हटलं तर तुमच्या हातात नाही. गाळी निन्नाधीन वल्लवय्या, वारा तुमच्या आधीन नाही तरी सुद्धा आपण म्हणतो श्वास घेवलेलो. नाही नाही, सोडणार तुम्ही कोण, घेणार तुम्ही कोण? तुमच्या आधीन ते नाही. लक्षात आलं का? बरेचसे लोक म्हणतात दाढी कस काय सोडले हो तुम्ही म्हणतात. सोडले नाही हो, ते झाले तसंच. कोणी दाढी सोडतेत का? तुमच्या हातात आहे की सोडायचं नाही, ते ऑटोमॅटिक वाढते. सोडायचा प्रश्नच नाही. लक्षात आलं का? तसं काही क्रिया ऑटोमॅटिक होत राहते तरी सुद्धा ते प्रकारे आपण त्या पद्धतीनं आपण बोलतो. सोहम 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 चालू आहे. परंतु हे सोहम सोहम म्हणायचा जो गजर जो आहे, श्वासक्रिया, या श्वासाला असा जोड लावून टाका म्हटलं अण्णा बसवांना. सोहम सोहम नाही, दासोहम दासोहम. घेणारा नाही, फक्त देणारा पाहिजे. काय मागायला काय पाहिजे? काय मागणी असायला पाहिजे आपल्याला? अपेक्षा काय पाहिजे? बसवण्णांचं एक नाव आहे भक्ती भंडारी बसवण्णा. हा, भंडार, भंडार म्हणतो ना, भंडार, भंडारा चालू आहे. हा, भंडारा म्हणजे तिथं मोजके लोक नाहीत. भंडारामध्ये मोजके लोक राहतात का? इथं काय चालू आहे? भंडारा चालू आहे. एक नाही, अनेक. मग येणाऱ्याला रोखवीत असेल तर त्याला भंडारा म्हणता येत नाही. ज्या ठिकाणी रुकावट होते त्या ठिकाणी भंडारा नाही. या 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 या, बसा, घ्या, कोणी का असो. काय कपडा बघून बोलिता? हा, त्यांच्या बहिरंगाचा सगळं पोशाख बघून बोलिता का? सगळ्यांना सारखंच आहे. काल गरमागरम काय होलाल ते पुरी होलाल ते पुरी. हा, पुरी आणि शिरा. हा,
पुरीसोबत मधी शिरते म्हणून शिरात सोबत चांगला राहते ते. त्याचं नाव शिरा. हा, गळगळ गळगळ शिरत राहते ना मध्ये, त्यासाठी त्याचं नाव शिरा ठेवले. मग तिथं आत तळू लागले, बाहेर येऊन देऊ लागले. आता ते कढाई मधला काढून थालीमध्ये तर टाकता येत नाही. हा, कढाई मधलं तळून तळाल्याबरोबर थालीमध्ये पडते का? नाही. मग तिथून इथं आणेपर्यंत काय होणार आहे? थंड होणारच आहे. एक मोठा माणूस आला तिथं. हा, मोठा माणूस आला. मला कढाई मधला तळालेलंच डायरेक्ट थालीमध्ये पाहिजे मला. आमचा माणूस काय म्हणले? हे लग्न नव, उगा जा तिकडं, हे भंडारा वय म्हणले. या भंडारामध्ये सगळ्यांना सारखं आहे. हा, तुला खाऊ वाटलं मुकाट्यानं खा, नाहीतर सुधर. असे बी काही लोक म्हणणारे आहेत आपल्या जवळ. लक्षात आलं का? हा, म्हणले का? तरी सुद्धा बाजूचा एक माणूस ज्यांच्या प्रसादाचं व्यवस्था होतो, आणि तो दुश्मन आहे त्याचे, त्यांच्या दुश्मन आहे, विरोधक. अचानक दोघांचा गाठ पडलं तिथं, आणि अचानक यांचाच भंडारा, आणि त्याला माहित नाही की भंडारा ह्याचं असलेले, तरी सुद्धा तिथं भांडण पेटलं. मला गरमा गरम पाहिजे, नाही तर मी खात नाही तर जा. परंतु ज्याचं हे विरोधक होतं, त्याने म्हटलं नाही हो, आपला माणूस आहे, थोडं आणून द्या. संजू, तसं करू नको, तर गरम गरम आणून थालीमध्ये टाका. ह्याला म्हणतात भंडारा. म्हणजे दुश्मन आलं तरी सुद्धा त्या ठिकाणी प्रेम दाखविणे, त्याला भंडारा म्हणतात. लक्षात आलं का? म्हणून भक्ती भंडारी बसवण्णा. कोणता भंडारा होता त्यांच्याकडं? भक्तीचा भंडार. म्हणायचं, भक्ती नसलेले भिकारी मी आहे. काय म्हणायचं? भक्ती नसलेला भिकारी मी आहे. परंतु भक्तीचा भंडारी असं का म्हणतात मला? भंडार भरलेले आहे म्हणतात. कशामुळं मला भंडार भरलेले आहे? भक्तीचं भंडार पडू नये असं म्हणण्याचं एकमेव कारण आहे. मी दरिद्र होतो, भक्ती नसलेले एक दरिद्र व्यक्ती होतो, भिकारी होतो. परंतु मी काय केलं? भक्तीचं भीक मागितलं. भक्तीचं भीक. पैशाचं भीक कोणीही मागते. लक्षात आलं का? व्यवहारामध्ये अनेक प्रकारचे भीक आहे, अनेक प्रकारचे दान आहे. गोदान आहे, धनदान आहे, सुवर्णदान आहे, किडनी दान आहे, रक्तदान आहे, नेत्रदान आहे, लिव्हर दान आहे, देहदान आहे. हा, संपूर्ण जे टोटल अवयव आहे सगळं दान करता येते. काल एक माणसाला कानच नव्हतं, हे कान नव्हतं. मला कान दान देतो मला ताप्पा म्हटले. हे चमडं नव्हतं त्यांना. प्लास्टिकचं तर बसावं लागेल, किंवा कोणाचं तर दान तर घ्यावं लागेल. बघा, म्हणजे प्रत्येक दान आपण ऐकतो आणि ते दान आपण घेतो बी. परंतु अण्णा बसवण्णा काय म्हणतात? मी भक्तीचा दान मागितलो. कोणाकडून? सर्व संतांकडे मी काही झोळी पसरलो, माझं पदर पसरलो,
भिक्षा वाढ म्हटलं, या भिक्षामध्ये काय पाहिजे? आपल्या जवळ असलेली भक्तीचं भीक द्या म्हटले. म्हणून प्रत्येकाजवळ भक्तीचा भिक्षा घेऊन 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 मी असा झालो, भक्तीचा भंडारी बसवण्णा झालो. म्हणून एवढा मोठा मंडप होण्याचा एकमेव कारण आहे, तुमचा भक्तीचा भंडारा या ठिकाणी आल्या कारणानं एवढं मोठं वैभव या ठिकाणी झालेलं आहे. कितीतरी भक्तगण या परिसरात आल्याबरोबर मन्मथ माऊलीचा दर्शन घेतल्यानंतर त्यांना एक प्रकारचे आश्रय वाटते. या श्रावण मासमध्ये बरेचसे ऑफर आम्हाला आहेत. बारामतीला 2 वर्ष माझं अनुष्ठान होतं. अजून बी डायरेक्ट ऐकू लागले त्याने, आपलं प्रवचन कंटिन्यू ऐकत आहेत युट्यूबमध्ये. आणि बिदरमध्ये 2-3 अनुष्ठान, अशा प्रकारचे अनुष्ठान बरेचसे ठिकाणी श्रावण मास मध्ये आपल्याला येण्यासाठी लोकांच्या काय आहे, अपेक्षा आहे. परंतु कर्नाटका, आंध्रा, महाराष्ट्र आणि तेलंगणा 4 राज्यामध्ये एकाच वेळी आमचं अनुष्ठान व्हायला पाहिजे, म्हणून या ठिकाणी आम्ही अनुष्ठान करतो. इथं अनुष्ठान करणं म्हणजे 4 राज्यात अनुष्ठान केल्याचे सारखं. तानाजी पटेल ऐकू लागले का? तानाजी पटेल की नव, त्यांच्यासारखं वाटलं मला. कीर्तनकारच आहे का? अच्छा अच्छा. हा. म्हणजे सांगायचं म्हणजे इथं आंध्र बी येणार, महाराष्ट्र बी येणार, कर्नाटका येणार आणि तेलंगणा येणार. अतिरिक्त अजून मध्य प्रदेशचे काही आलेत काल, तेवढं लांबून. आम्ही प्रयागराजला गेलो आणि त्यांनी इथं दर्शनासाठी आले. तर अशा प्रकारचे प्रतिवर्ष येणाऱ्या सर्व राज्यातून भक्त येतात. इथं आल्यानंतर त्यांच्या व्यवस्था होत नसेल, विचार करायची गोष्ट आहे. तेवढा लांबून आल्यानंतर त्यांच्या व्यवस्था या ठिकाणी होत नसेल तर किती परेशानी होतील. म्हणून या श्रावण मासात अनेक भाविक आश्रयदाता आहे. अनेकांनी मुक्त भावनेतून सेवा केल्या कारणाने हे उभा राहू शकलं. लक्षात आलं का? मग तुम्ही सेवा केला नसेल, तुमचं भक्ती अर्पण या ठिकाणी झाला नसेल, तरी हे वैभव पाहायला मिळत होतं का? शक्य नाही, बिलकुल शक्य नाही. एवढा भक्तांचा सेवा या ठिकाणी घडू लागले. सोम कोड्री ನಮಗೆ ಆಗತ್ತಾನು ಕೊಡ್ರಿ, ಹೋಗೋದೇನು ಹೋಗೋದಿತ್ತಂದ್ರೆ ದರ್ಶನ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ, ಕೂಡೋದಿತ್ತಂದ್ರೆ ಕೂಡ್ರಿ, ಪ್ರವಚನ ಚಾಲು. ಹೋಗೋದಿತ್ತ ಪ್ರಸಾದ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ರಿ. सांब जय नम पार्वती हर हर महादेव. म्हणजे ह्याला म्हणतात खिचडी. हे कर्नाटकचे आहेत आणि काही आंध्राचे आहेत आणि काही महाराष्ट्राचे आहेत. सगळे एक प्रकारचे राहतात का? त्याच्या भाषा वेगळा, ह्याचा भाषा वेगळा, त्याच्या भाषा वेगळा. इथं आल्यावर सगळ्यात त्यांच्या भाषा बोलल्याबरोबर त्यांना समाधान वाटते. బాగున్నారా, మంచిగా ఉన్నారా, ఎప్పుడు వచ్చారు,
तेलुगूमध्ये विचारलं की समाधान अप्पा మాట్లాడిండు తెలుగు తెలుగు మాట్లాడారు అప్పగారు బాగా మంచిగా ఉన్నారు. आता त्यांना कन्नडमध्ये बोलले बरोबर प्रसाद घ्या म्हणले तप्पा बरं झालं म्हणून निघून गेले. मोकळं ज्याला कळतच नाही कशाला त्याला ठेवून घ्यायचं इथं. चलो निश्चित चलो. तेवढा लांबून जो येतात या ठिकाणी तुमच्या भक्तीचा भंडार या ठिकाणी भरल्या कारणानं या ठिकाणी त्रिविध दासोह होत आहे. म्हणून सोहम सोहम न म्हणता दासोहम. म्हणून सर्वांजवळ मी काय केलं भिक्षा घेतलं. मी कुठल्याही वस्तू मागणी केला नाही. भक्तीचा भिक्षा मागितल्या कारणानं माझा झोळी एवढं भरलं. माझं नाव भक्ती भंडारी बसवण्णा म्हणून नाव आले. बघा भक्ती म्हणजे काय आहे. जे सर्व संत जे ईश्वराशी प्रेम करत होते शुद्ध प्रेम करत होते ते शुद्ध प्रेम केलेले जो प्रेम आहे प्रेमाचा भिक्षा घेतलं. भक्तीचा भिक्षा म्हणजे प्रेमाचा भिक्षा. म्हणून ज्यावेळी त्यांच्या जोळी भरल्यानंतर त्यांच्या वृत्ती पालटोने जाये चित्त समाधान होय. बसवण्णांच्या वृत्ती परिवर्तन होऊन गेले. ज्यावेळी प्रेमाचा दृष्टी बाहेर पडल्यानंतर यत्यत्तनोडिदडत्तत्त ನೀನೇ ದೇವಾ सकलद विस्ताರದ रूहू ನೀನೇ देवा जे जे दिसे दृष्टी पुढे ते अवघे केव्हा आत भरल्यावर भरलाच नाही दिसणार कुठं. लक्षात आलं का. ज्यावेळी तू भरल्यानंतर बाहेर पडतो जे आत असतो ते बाहेर पडत राहते. दुर्योधनाला चांगला माणसा भेटला नाही. धर्मराजाला वाईट माणूस भेटला नाही. जे भरून होतं ते दिसत होतं. लक्षात आलं का. हुडकून हुडकून आला चांगलं माणसच नाही हो. कोण म्हटले चांगलं माणूसच नाही. एक व्यक्तीला पकडून आण म्हटले कृष्ण. एक व्यक्तीला पूर्ण हिंडून हिंडून आला भारत भ्रमण केला परंतु येऊन म्हणतो भेटलाच नाही. कोण चांगला माणूस. धर्माला सांगितलं वाईट माणसाला पकडून आण. त्यांनी सुद्धा भारत भ्रमण केला. एक सुद्धा वाईट माणूसच नाही सगळे चांगलेच आहेत. कस काय त्यांच्या मनात ते चांगलंपण भरलेले आहेत. ओतप्रोत चांगलं आहे त्याला ओतप्रोत वंगळे आहे. म्हणून दृष्टी सृष्टी जे दृष्टी आहे ते सृष्टी त्या प्रकारे आपल्याला दिसणार. एक म्हैस खरेदी घेतली म्हणा एक माणूस म्हैस खरेदी घेतले 6 लिटर दूध देत होते. 6 लिटर खरेदी घेऊन आल्यानंतर ते चाराच खात नाही. ते जाऊन विचार केला असं कसं होय. आणि ते बाजारमध्ये घेतल्यामुळं तो परेशान होता. मालकाच गवसत नाही आणि त्याच्या समोर पिळून पाहिलेले बाजारमध्ये काय दूध
एक मोठा बकेट भरून होते दूध. इथं आल्यावर गवतच बंद झालं. महाराज कधी गेले आमच्यासारखं. महाराजजी काय भादले की काय की मोठं कास होतं त्याचे. कालच आम्ही पिळून आलोत, परंतु दूधच देत नाही. गवत खाते की नाही म्हणले. गवतच खात नाही, दूध कुठं देते. अरे गडबड झाली की रे म्हटलं. काय त्याला हिरवा गवत टाक. त्याने म्हटलं आमच्याजवळ हिरवं गवतच नाही. तसं असलं तर एक मोठा चष्मा कर हिरवा. चष्माला चेवलेले काय की एक हिरवा चष्मा कर म्हणले. हिरवा हा बघा दृष्टी बघा. बघा टाळी वाजवा त्यांच्यासाठी. माताजीवर माऊलीचा दृष्टी एवढा कृपा दृष्टी उघडून पाहे कृपा दृष्टी. गुरु कृपा झाली चित्त ममताही. आता झालो मी निर्भय गुरुपाय. म्हणून माऊलीचा पाहण्याचा विचार करण्याचा दृष्टी कसा आहे. आप्पांचं संपूर्ण दृष्टी माझ्यावर आहे हे भावना. महाराज काय होणार आहे काय होणार नाही तू बघ म्हणले. एक हिरवा गार चष्मा फर्स्ट क्लास मोठा चष्मा. ते कशाला म्हशीला मोठा चष्मा. आता घेऊन गेले. त्यांनी म्हटलं चष्मा मंत्रून देतो म्हणले महाराज. मग त्याला काहीतरी फुकावं लागते की काय बी करणं गेलं तर. आता परवा काल झाला सगळ्याला ते विभूतीला उफ करून दिलं. आता दोघं तिघं तुम्ही उफ केला नाही आपण. त्यांच्या विभूतीला उफ केले आमच्या विभूतीला उफ केला नाही म्हणले. त्यांच्यासाठी मला फुकावं लागलं त्याला. लक्षात आलं का. तसं ते चष्माला बी फुकून दिले त्याला. लक्षात आलं का. घेतलं टाकले कडबात चुरा करून टाकले. गप गप खावलेले झालं. कस काय हिरवा दिसू लागले. तसा भक्ती ज्यावेळी आपल्या जवळ भरून राहते दृष्टी सुद्धा बदलून जाते. प्रेम दृष्टी त्या ठिकाणी निर्माण होते. भक्ती म्हणजे प्रेम दृष्टी आहे. लक्षात आला का. म्हणून जो दुखी आहे जो प्रॉब्लेम मध्ये आहे परंतु त्यांना सवय लावून घेणं जरुरी आहे. चांगल्या गोष्टीचा सुद्धा सवय लावणं गरज आहे. एक साधू महाराज भिक्षाला आले होते एक माताजीच्या घरी. परंतु फार गरीब असल्यामुळं त्यांच्याजवळ काहीच नव्हते द्यायला. भिक्षांदेही म्हटलं माऊली. माऊली माझ्या मनात तर भरपूर भरून भरून द्यायचं इच्छा आहे परंतु काय करू माझ्याजवळ काहीच नाही. महाराज म्हटले तुझ्या मनात द्यायचा इच्छा आहे की नाही. आहे अप्पा. मग असलं तर तू देत होतीस की नाही. देत होतो. तू काय कर तुझा अंगणातला माती थोडं वरपून मला भिक्षात दे म्हणले. मला थोडं माती दे. असं कसं तुम्ही म्हण. तुम्हाला द्यायचा सवय लागू दे. तुझ्या जवळ ज्या दिवशी पैसा येईल त्या वेळेला तुला द्यायचा सवय नसेल तर तू देऊ शकत नाही. काय आहे ते देत राहायचं. एकदा द्यायचा सवय लागल्यानंतर संपला आणि त्या काळामध्ये ते काम देते. काही आहे ना ते देऊन टाकायचं. बिलकुल सोडायचं नाही. कारण मृत्यूच्या शय्यामध्ये झोपू नये. त्या ठिकाणी मरायला टेकलेले परंतु त्यांच्या वृत्ती काय आहे फक्त द्यायचंच आहे. द्यायचं वृत्ती असल्यामुळं आणि यांचं महत्व त्यांना सांगायचं होतं अर्जुनाला. परंतु अर्जुन दानसूर अर्जुन नाही. दानसूर धर्म नाही. दानसूर
कर्ण. हे असं म्हटल्याबरोबर अर्जुन भयानक परेशान होऊन जातो. तर त्याचं गुणगानच त्याला ऐकू वाटत नव्हतं. परंतु कृष्णाला दाखवायचं होतं यांचे महती काय. पडू नये. आज डोळ्यात अश्रू आणून श्रीकृष्ण डोळ्यात अश्रू आणतो. तो बोलतो, आज एक मोठा दानशूरांना आम्ही हरून चालले. दानशूर निघून जात आहे आज आपल्यापासून. दुश्मनचं गुणगान ऐकू वाटते का? दुश्मनचं गुणगान ऐकू वाटत नाही. स्वतःचं लेकराचं गुणगान ऐकू वाटते. परिवाराचं गुणगान ऐकू वाटते. परंतु दुश्मनचं गुणगान, त्याच्या नाव माझ्या समोर काढू नका तुम्ही, डायरेक्ट बोलून टाकतो. परंतु अर्जुन बी म्हटला, हे असं बोलणं मला शोभा देत नाही. त्याचा नाव माझ्या समोर तुम्ही काढू नका. एवढा मोठा हस्ती आज आमच्यापासून निघून चालले. त्याच्याजवळ तेवढा काय महत्वाचा गुण आहे, तुला बघायचंय का म्हटलं. ब्राह्मणाचा वेश धारण केले दोघेही. ते रणरंगावर पडू नये. रक्तराम झाले, अंग भरून सगळं रक्त झालेले. हाताला रक्त, पायाला रक्त, सगळीकडे रक्त. रणरंगावर पडू नये. आणि तिथं जवळच एक नदी आहे. याला जाता येत नाही, उठता येत नाही, हालचाल करता येत नाही. अशा प्रकारच्या अवस्थामध्ये पडलेले व्यक्ती जवळ जाऊन ब्राह्मणाचा वेश धारण करून भवती भिक्षां देही, कोणाला म्हणतात? कर्णाला. अर्जुन पाहू लागलं, काय देते बघूत. त्यावेळे तो पहिला दर्शन घेतलं. तुमच्या मनोकामना पूर्ण करतो, परंतु मला थोडासा वेळ द्या. कशासाठी? माझ्या हाताना रक्त झालेले, या रक्ताच्या हाताना तुम्हाला दान करणं योग्य नाही, म्हणून मला हात धुवून घ्यायचा आहे. मग हात धुवून घ्यायचं असलं तर फरलांग दूर आहे ते नदी. सरकत सरकत लोळत 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 तिथं गेला. माझ्या सोबत या म्हटलं आणि हात धुवून घेतलं. नंतर आजूबाजू दगड होते, त्या दगडाजवळ आला आणि सोन्याचा दात होतं, खन्न खन्न बडविला. 2 सोन्याचा दात काढला, घ्या म्हणून देऊन टाकला. बघा, देणाऱ्यांच्या वृत्ती असेल तर कस तरी त्यांना सुचते, न देणाऱ्यांच्या वृत्ती असेल तर जवळ असून सुद्धा त्याला सुचत नाही. लक्षात आलं का? ते पाहून त्यावेळे त्यांनी सुद्धा हात जोडला. भारी आहे गुण. दानेन पाणी न तू कंकणेन, स्नानेन शुद्धी न तू चंदनेन. लक्षात आलं का? ही शुद्धी एक कंकणापासून शुद्धी होत नाही. हात ज्ञानेन मुक्ती न तू पूजनेन. तुम्ही कितीही पूजा केलं परंतु मुक्ती मिळते म्हणून गॅरंटी नाही. तुम्हाला मुक्ती मिळवायचं असेल तर क्रिया, ज्ञान आणि भाव तीनही पाहिजे. क्रिया ज्ञान भाव लिंग व मुट्टी हिम्मेट्टद निभ्रांतनय्या निम्म भक्तनो. भक्ताजवळ तीनू क्रिया पाहिजे. भक्ती बी पाहिजे, ज्ञान बी पाहिजे आणि भावना बी पाहिजे. म्हणून काय म्हणतात,
ज्ञानेन मुक्ती न तू पूजनेन. सकाळी पहाटे उठल्यापासून पूजा चालूच आहे. त्या देवाचा पूजा, ह्या देवाचा पूजा, त्या देवाचा पूजा, ह्या देवाचा पूजा, अंगणातल्या देवातला पूजा आणि घरातल्या देवाच्या पूजा, गावचं बाहेरचं देवाच्या पूजा. आता त्याचा 12, 1, 2 वाजते. नवरा बी परेशान, त्यानं बी परेशान. कारण त्याच्या पूजा झाल्याशिवाय याला पोटच भरता येत नाही. काही विचित्र लोक आहे. तर एक दीक्षा घेतली, अहमदपूरच्या आप्पाजवळ एक माई दीक्षा घेतली. मी पहिला सांगितलं तुम्हाला, आठवण आहे की नाही की मला माहित नाही. दीक्षा घेतले. दीक्षा घेऊन महाराजाला विचारलं काय काय करावं लागते आप्पा. त्याने म्हटलं सकाळी शिवपाठ कर, नंतर नंतर परमर्श पारायण कर, नंतर नंतर तू प्रसाद करून घे. काय काय नियम आप्पाने सांगितले, पूजा पाठ सगळं सांगितलं. आणि त्यांच्या नवरा ड्रायव्हर होत, त्या ड्रायव्हर होत. आणि दीक्षा घेतल्यानंतर ड्रायव्हर परेशान होऊन गेला. सकाळी 7 वाजता त्याला डब्बा भेटत होतं, त्याला ड्युटीला जायचं होतं 7 वाजता. आणि 7 वाजता यांच्या शिवपाठ चालू राहत होतं. आणि 8 वाजेपर्यंत शिवपाठ, शिवपाठाच्या नंतर पारायण, पारायणाच्या नंतर स्वयंपाक. आता तो थक्क होऊन गेला. आता कसं करावं कसं करावं कसं करावं. नंतर त्याच्या मित्र भेटला. काय हो तुम्ही एवढा का परेशान आहे. माझ्या घरचे दीक्षा घेतल्यापासून मी परेशान हो म्हणलं. देव 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 करत बसली त्यांना. माझं कसं होईल. कशाला टेन्शन घेत्या, चला म्हटले. एवढं मोठं मोठं हॉटेल आहे तर तुम्हाला काय करायचंय. घरचा डब्बा घेऊन काय करायचंय. चल म्हणून घेऊन गेला. कुठं धाब्याला. शिस्त तंदुरी रोटी पिटी खाऊन मस्त खाल्ला. नंतर त्याने म्हटलं एवढ्याला कसं जमते. मग काय थोडं घेऊन टेन्शन मध्ये थोडं घ्यावं. कशाला परेशान होता, घ्या. त्याला थोडा गुटखा दिला त्यानं. गुटखा म्हणजे काय, बाटली मधलं घोट घोट. गुटखा वेगळा, घोट वेगळं घेतलं. आता 15 दिवसामध्ये सगळं वातावरण बिघडून गेले. मी अचानक आप्पाजवळ मी जायला आणि तो दोन गिरीकी त्या ठिकाणी यायला भक्तिस्थळाला. आम्ही बोलत बसलो होतो. ते रडत रडत माई आली, दर्शन घेतले. काय कस काय आलं. आप्पा दीक्षा घेतल्यापासून माझं सगळं सत्यानाश होऊन गेलं. मी म्हटलो काय म्हणलं, काय झाले, काय काय नाही, सगळं मामला बिघडून गेले. आमच्या घरच्या पोरं बिघडून गेले दीक्षा घेतल्यापासून. आता माझा थोडासा विचार, आपाजी थोडं तुम्ही गप्प बसा, मी बोलतो त्याला. म्हणलं हे बोला, हे काय डोकं खराब करते तो, बोला तुम्ही, बोला. काय बाजूला बसला. त्याला सगळ्या गोष्टी विचारलो. पहिले किती वाजता तू उठत होतीस, सगळं कुंडली काढलो त्याची. काढल्यावर तुझ्या नवऱ्याला बोलून घे म्हटलं. त्याच्या बी शिकायत ऐकून घेतलो. का बिघडलास, याच्यासाठी बिघडलो. त्यानं खुल्ला खुल्ला सांगितलं. बघ तुला माऊली तुझा संसार बिघडावा म्हणून तुला दीक्षा दिला नाही, तुझा सुधरावा म्हणून दीक्षा दिले. बिघडते कुठं, पहिला बिघडलीस तू. मग कसं करू आप्पा. काय नाही, 7 वाजेपर्यंत तुझं पूजा पाठ जप तप पारायण काय करायचे तू 3 वाजता उठून तू काय करायचे करून घे. परंतु 7 वाजता त्याला डब्बा तयार करून दे. ह्याच्या अतिरिक्त सुद्धा त्यांना बिघडलं असेल तर जिम्मेदारी मी आहे म्हटलं. त्यांना साष्टांग दंडवत टाकले की तिथंच
हा? वर्म चुकलास, व्यर्थ भटकलास. आम्ही भटकतो कुठं? ज्ञानेन मुक्ती न तू पूजनेना, हे कळायला पाहिजे. फक्त पूजाला प्राधान्य देऊ नका. लक्षात आलं का? आम्ही कुठं गडबड करत आहो, कोणाला दुःख कुठं होत आहे, कुठं चुकत आहे, त्या ठिकाणी आपण थोडंसं लक्ष द्यायचं. म्हणून दानेन पाणी न तू कंकणेना, स्नानेन शुद्धी न तू चंदनेना. किती बी अत्तर लावून घ्या, आंघोळ केल्याशिवाय समाधान होत नाही. जुम्म जुम्मा जमत नाही. लक्षात आलं? हा. दररोज त्रिकाळ पूजा सांगितले मन्मथ माऊली, सकाळ संध्याकाळ दुपार. तरी सुद्धा माऊली डिस्काउंट दिले. लक्षात आलं का? सकाळी संध्याकाळ 2 टाइम का होईना, परंतु अजून डिस्काउंट मागितले हे नाही. 1 टाइम म्हणून अजून आला, अजून डिस्काउंट माग. अजून काय? फराळाला थोडा मोकळा द्या. सकाळी सकाळी थोडा चिडवा चहा करून घेतो, नंतर आंघोळ करून घेतो. ठीक आहे, तथास्तु. अजून आला काय रे? अजून सोमवारी केलं तर चालते. सोमवार आंघोळ केलं तर चालते का? म्हणजे ज्या प्रकारे आम्ही मोकळं देत जातो तसं तसं ते वाढत जाणार आहे. म्हणून स्नानेन शुद्धीन तू चंदनेना, फर्स्ट क्लास घासून आंघोळ करून घेतलं, एकदम अंग हलकं होते. त्याप्रमाणे दानेन पाणी. आमच्या गावामध्ये एक पाटील होते. ते पाटील ते बनीन टाकायचं, कॅम्ब्रिक कपड्याचे. मोठा श्रीमंत, बाराबंदीचे. ते सकाळी ढोरं सुटल्याबरोबर ते सगळं शेण जमा करत जायचं. मोठा श्रीमंत, गावामध्ये तेवढा श्रीमंत दुसरं कोणी नव्हते, परंतु शेण जमा करायचं. त्याचं नाव कन्नडमध्ये हेंडी सावकार म्हणत होते त्याला. कन्नडमध्ये हेंडी सावकार म्हणजे शेणाचा सावकार मराठीमध्ये. लक्षात आलं का? तर त्यांच्या एवढा तारीफ करायचे लोक. त्याचा हात लय मोठा आहे हो, हात लय वर आहे हो म्हणायचं. पहिले पैसे देत नव्हते गुरुजी, पहिले पैसे देत नव्हते. ते मूग वरपून आणला, त्या मुगामध्ये 4 भाग करायचा, 3 भाग मालक घ्यायचा, 1 भाग त्याला द्यायचं. त्याला काय म्हणतात की मला माहित नाही. हिस्सा करून द्यायचं. 4थाई हिस्सा किंवा 8वा हिस्सा. जास्त पिकलं तर 8वा हिस्सा करायचं. मग कमी पिकलं असलं तर त्याला 4था हिस्सा करायचा. आता अजिबात पिकत नसला तर अर्धा करायचं. 50% वरपणाऱ्या लोकांना. तर ते सावकार काय करायचं, तर दाबून द्यायचं. जे कामाला येतात त्या लोकांना दाबून देत होते, म्हणजे भरून देत होते. म्हणून त्यांच्या हात मोठं. हातात अंगठी नाही, काय नाही. हात चांगला आहे हो, त्याचा हात चांगला आहे. मला तर काही पांढरा शिप्पट आहे का? नाही. चांगला आहे म्हटलं तर काही 4-5 अंगठी घातले का? अंगठीही नाही, काय नाही. हातात से नाही, परंतु त्यांचा हात फार सुंदर आहे असं ते म्हणायचं. याचा अर्थ दानेन पाणी न तू कंकणेना. दानामध्ये हात वर असेल तर ते हात मोठा आहे असं आपण म्हणतो. त्या प्रकारे भक्ती भंडारी बसवांना मोठा होण्याचं एकमेव कारण होतं, सर्वांकडून भक्तीचं भिक्षा घेऊन ते श्रेष्ठ झाले होते. तर 1,96,000 भक्तांना सेवा करण्याची संधी त्यांना मिळत होतं. दररोज 1,96,000 भक्तगण प्रसाद करत होते. बघा किती
मोठा देणगी असावं, तेवढंच महत्व होतं. आणि राजांच्या भंडारामधून ते घेत नव्हते, प्रत्येक व्यक्ती दान करत होते. काम करून ते कामामध्ये 25% आणून तिथं अर्पण करत होते. लक्षात आलं का? आपल्या कमाईमधून 10/1 दान करावं म्हणून नेम आहे. 10/1 10/1 म्हणजे किती होते? म्हणजे 10 रुपयाला 1 रुपये. 10 रुपये कमाई केल्याबरोबर 1 रुपये बाजूला ठेवायचं. भक्ती करत असताना भटकू बी नाही. लक्षात घ्या. एकेना जन्मना मुक्ती वीराणांतु महेश्वरी. एकमेव असा हा जन्म आहे, फक्त वीरशैव लिंगायताच्या पोटी जन्म घेतल्यानंतर पुनर्जन्म न विद्यते. मुक्तीचा साम्राज्य कुठं मिळते म्हटलं तर वीरशैवांच्या पोटी जन्म घेतल्यानंतर त्याला मिळतो. एवढा मुक्तीचा मार्गात राहून सुद्धा दुसऱ्याकडे भटकत राहिलं तर तेवढं मूर्ख कोणाला म्हणावं? विचार करायची गोष्ट आहे. म्हणून भटकू नका. एवढा भंडार आम्हाला दिले बसवांना, एवढा मोठा प्रेम आम्हाला दिलेले आहे, तर सोहम मेंदेने सदे दासोहम मेंदेने सय्या. हे श्वास कसं व्हायला पाहिजे? दासोह दासोह दासोह. मी देणार, मी देणार, मी देणार. देणार भरपूर होते, घेणारच कोणी नव्हते म्हणे तिथं. आता घेणार भरपूर आहे परंतु देणारच कोणी नाही, असं होऊन गेले काम उलटा. लक्षात आलंय? ಬೇಡುವರಿಲ್ಲ, ನೀಡುವರುಂಟು ಬೇಡುವರಿಲ್ಲ. ನೀಡುವರುಂಟು ಬೇಡುವರಿಲ್ಲ. देणारे भरपूर आहे, मागणारेच कोणी नाही. म्हणून त्या ठिकाणी तेवढं भक्तगण त्या भंडारामध्ये प्रसाद करत होते. या ठिकाणी या भंडारामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अनेक भाविक सेवा करत आहेत, म्हणून प्रसादाचा भंडाराचा व्यवस्था होऊ लागले. आम्हाला चिंता करायची गरजच नाही. सकाळी सकाळी जाऊन पाहून आलो. जे मला त्यांनी सांगायला पाहिजे होतं ते पहिलेच करून टाकले तिथं खाली. धू लागलेले म्हणून म्हणत होते. धू लागायच्या अगोदरच कोणी 2 पंख बसवून टाकलेत. आपल्याला सांगू नका बघा म्हटले. ते पंख लावले परंतु सांगू नका म्हटले. अशा प्रकारच्या गुप्त रीतीनं सुद्धा तुम्ही सेवा करत आहात, म्हणून या ठिकाणी समाधान वाटत आहे. गुरुसाठी, लिंगासाठी, जंगमासाठी, हे 3 गोष्टी लक्षात घ्या. माय आईला केलेले बी सांगून घेऊ नये. आईचं सेवा केलेले सांगून घेऊ नये. वडिलाचा सेवा केलेले सांगून घेऊ नये. लक्षात आलं का? आईचा सेवा, वडिलांचा सेवा आणि अतिथी सेवा. तुम्ही लग्नात केलं तर सांगून टाका. लग्नात केलेले सेवा तुम्ही सांगा, का हरकत नाही. मी अलमारी दिलो, तिजोरी दिलो, फ्रीज दिलो, टीव्ही दिलो, आणि लेकीला काय काय म्हणतात त्याला, हुंडा का? लेकीसाठी हुंडा दिलेले बघा, 10 लाख रुपये हुंडा दिला, सांगून घ्या, काय नाही. अलमारी दिलो सांगा, हरकत नाही. परंतु आईचं सेवा केलेले बिलकुल सांगून घ्यायचं नाही.
वडिलाचा सेवा केलेले सांगून घ्यायचं नाही, गुरुचं सेवा केलेले नाही, लिंगाचा पूजा केलेले सांगू नये, जंगमाचा आराधन केलेले सांगू नये, दासोहामध्ये सेवा केलेले सांगू नये. मग सांगितलं तर काय होते अप्पा? अण्ण बसवಣ್ण म्हणतात, ಮಾಡಿದೆ ನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಹೊಳೆದರೆ ಏಡಿಸಿ ಕಾಡಿತ್ತು ಶಿವನ ಡಂಗುರ. ಮಾಡಿದೆ ನೆನ್ನದಿರ ಲಿಂಗಕ್ಕೆ, ಮಾಡಿದ ನೆನ್ನದಿರ ಗುರುವಿಗೆ, ಮಾಡಿದ ನೆನ್ನದಿರ ಜಂಗಮಕ್ಕೆ, ಮಾಡಿದೆ ನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಬೇಡಿದ ನೀವ ನಮ್ಮ ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇवा असं सांगितलं. ज्यांना कन्नड कला त्यांनी टाळी वाजले, कळाला नाही. उद्या सांगू की आता सांगू? सांगून टाकतो. कशाला? तुर्त दान महापुण्य. ಮಾಡಿದೆನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಹೊಳೆದರೆ, याचा अर्थ मी केलेले हे भाव मी हे केलो म्हणायचं तुमच्या मनात एखादी विचार आला, तुम्ही केलेले सेवा मनात एखादी आलं तर काय म्हणतात? कोणासाठी? आईसाठी, वडिलासाठी, गुरुसाठी, लिंगासाठी, जंगमासाठी, अतिथीसाठी, हे अन्नक्षत्रामध्ये हे जे सेवा केलेले सुद्धा बसून मनात एखादी आला, अरे एवढं लोकाला मी जेव वाढलो, एवढं लोकांचा मी सेवा केलो, आज एवढं लोकाला पुरी खाऊ घातलो, एवढं लोकाला शिरा खाऊ घातलो, एवढं लोकांना बासुंदी देऊन टाकलो, जे बी काही केलात तुमच्या मनात बसले ठिकाणी बी सुद्धा तुमच्या मनात उमडलं समजा, तर त्या वेळेला महादेव कैलासामध्ये महादेव डांगुरी देतो म्हणे. येडीशी कांडित्तू शिवाना डंगुरा, डंगुरी देतात, डांगुरी देतात. गेले रे वाया गेले, वाया गेले, वाया गेले म्हणून त्यावेळे डंका वाजते म्हणून. कुठं? कैलासामध्ये. कोण? महादेव. आम्ही नाही, महादेवाचं डंक वाजते, गेलं रे वाया गेला म्हणून. मग यांच्यासाठी केलेले मनामध्ये सुद्धा आणायचं. मनामध्ये केलेले हे भाव नसेल तर काय फायदा होणार आहे? ठीक आहे, तुमच्या मनात तुम्ही केला तर तुमच्या मनात येत नसेल तर तुमचा फायदा काय होणार आहे ते फायदा बी सांगतो बसवಣ್ಣ. फायदा बी सांगितलंय. ಮಾಡಿದೆನೆಂಬುದು ಮನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ, नसेल तर, मनात नसेल तर, तुमच्या मनामध्ये अजून काही सेवा करायचं आहे तुम्ही विचार करत असाल तर ते सेवा करण्यासाठी शक्ती तुम्हाला महादेव देतो. करायचं इच्छा आहे, केलेले विचार नाही, पुढी करायचं इच्छा आहे. देवा पुढी असं करावं म्हणून माझ्या मनात आहे. काय? या वर्षी पुरी केलो, पुढल्या वर्षी अजून काहीतरी करतो, अजून काहीतरी करतो, अजून काहीतरी करतो, हे भाव असेल ते तुमचा भावना तो महादेव पूर्ण करतो म्हणे. लक्षात आलं का? ಮನದಲ್ಲಿ ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಬೇಡಿದ ನೀವ ನಮ್ಮ ಕೂಡಲ संगम देवा. जे तुम्ही इच्छा प्रकट करणार आहे ती इच्छा प्रत्यक्ष त्या ठिकाणी फळ महादेव देणार आहे. त्याकरता त्रिविध दासोह बद्दल तुम्हाला बोलत होतो. आणि या प्रकारचे मनामध्ये विकल्प न बाळगता, आता राहते की नाही की म्हणून विचार न करता, आहे ना देऊन मोकळं व्हायचं. लक्षात आलं का? असल्यावर द्यायचं, मोकळं व्हायचं. तर बोलता बोलता अजून वाढत जाते म्हणून या वेळेला आपण विराम करूया. अजून सकाळी आणि दुपारी म्हणजे सायंकाळी 2-2 टाइम
मलाच बोलायला वेळ भेटणे गेले. लक्षात आलं का? सकाळी सुद्धा 12-1 वाजतोय, रात्री बी सुद्धा झोपायचा वेळ, तुमचं कीर्तनचा वेळ, आणि तिकडी बघा चालले म्हणून ते म्हणणार. हा, तिकडचे लोक तिकडी चालले बघा म्हणायचे, इकडी खाल्ले तिकडी चालले, असे काही काही म्हणून दाखवणारे बी लोक राहतात. तरी सुद्धा या ठिकाणी शिवे खाऊन का होईना, परंतु या ठिकाणी शब्द खाण्यासाठी यायलाच पाहिजे. लक्षात आलं का? कितीही वंदो निंदो, परंतु या ठिकाणी मात्र श्रवण भक्ती सोडायचं नाही, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. अनेक कर्नाटकचे काही भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत. आज आनंदाचा क्षण म्हणजे आदिलाबाद डिस्ट्रिक्ट, तिथून काही माता मंडळी, गुढीहत्नूर, भोसारा, कोल्हारी आणि सिंदगी काहीतरी सिंदगी, या तिकडचे जे भाविक भक्त, बिदरचं नंतर सांगतो. या लोकांच्या सांगण्याचं एकमेव कारण आहे, दानाचं काम चालू होतं. या भक्तांनी प्रत्येक व्यक्ती 11,000 रुपये 11,051, 11,051, 11,051, 11,051, 11,051, 11,051, 11,051, 11,051 या 5 भक्तांनी या ठिकाणी अर्पण केलेले आहेत. तेवढा लांबून इथं येऊन ते सेवा केले आहे, म्हणून या ठिकाणी हे विकास होऊ लागला आणि सर्वांचा सेवा या ठिकाणी घडत आहे. असंच सेवेची संधी गुरुमाऊली तुम्हाला प्रदान करो, एवढा अपेक्षा व्यक्त करतो. 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नमः पार्वते हर 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 हर.